मेघाची नणंद जयाचं लग्न त्याच शहरात झालं होतं. त्यामुळे मेघाला जेव्हा काही काम असेल तेव्हा ती जयाकडे यायची. जया स्वभावाने खूपच कंजूस होती. मेघा आपल्या नंडेचा हा स्वभाव चांगलाच जाणून होती. एक दिवस, मेघा, आज हवा खूपच छान थंड आहे, वातावरणही खूप छान आहे, आपण चालतच बाजारात जाऊया. उगाच रिक्षावाल्यांना 30 रुपये घेतात जायचे. मी कधीच मेघाताईंबरोबर बाहेर जाणार नाही. एवढ्या कंजूस आहे, 1 रुपया सुद्धा सुटत नाही हातातून. पण काय करणार, एकाच शहरात लग्न झालंय, त्यामुळे काही काम असलं, कुठेही जायचं असलं की त्या मलाच पकडतात. आई पण मलाच पाठवतात त्यांच्याबरोबर. बघितलं, चालत चालत आपण किती लवकर पोहोचलो ना बाजारात. वेळेत पोहोचलो आणि रिक्षाचे 30 रुपये पण वाचले ना. तसे डॉक्टरही सांगतातच की चालणं आरोग्यासाठी उत्तम असतं. आणि या निमित्ताने आपलं चालणंही झालं. इतक्या लांब चालत घेऊन आल्यात, तेही उन्हात, आणि म्हणताय की कधी आलो कळालंच नाही. एवढा पैसा ठेवून काय करणारे देव जाणे. अगं, कसल्या विचारात बुडलीयस एवढी मेघा? चल, साडीच्या दुकानात जाऊया. अहो दादा, जरा चांगल्या साड्या दाखवा बरं. काही वेळानंतर, ताई, गेल्या अर्ध्या तासापासून मी तुम्हाला साड्या दाखवतोय. 50 साड्या तरी मी तुमच्या समोर ठेवल्या आहेत. हा, तुम्हाला एकही पसंत पडली नाही अजून. माझे दुसरे पण कस्टमर थांबले. तुम्हाला साडी घ्यायची असेल तर लवकर सिलेक्ट करा. अहो, पण जर आवडलीच नाही तर जबरदस्ती कशी काय सिलेक्ट करू? तसंही तुम्ही प्रत्येक साडी मागे 200-300 रुपये वाढवूनच सांगताय. चल मेघा, आपण दुसऱ्या दुकानात जाऊन साड्या बघू. हे नीट दाखवतही नाहीयेत आणि त्यांच्या दुकानात तेवढ्या चांगल्या साड्या पण नाहीयेत. घ्यायची तर नसते साडी, पण उगाच टाइमपास करायला येतात इथं. कसले कसले कस्टमर समोर येतात रे देवा. काय म्हणालास तू? चला ना मेघाताई, आपण दुसऱ्या दुकानात जाऊन बघू. हा दुकानदार जरा खूपच आगाऊ होता ना. त्याला माहित नाही मी किती पैशावाली आहे ते. मनात आणलं तर पूर्ण दुकान विकत घेईन त्याचं. मी काय कंजूस थोडीच आहे. उगाच काहीतरी बोलत होता. मी पण बाजारात खरेदी करायला चाललीये ना. हे देवा, कुठे फसले मी या कंजूसच्या बरोबर येऊन. माझा अर्धा दिवस खराब केला यांनी. बाजारात घेऊन तर येते, पण विकत काही घेत नाही. नखरे बघा किती. मला फिरवून फिरवून माझ्या पायाची भिंगरी केलीये. एकतर एवढी भूक लागलीये मला. समोर पाणीपुरीची गाडी पण दिसतीये. विचारून तर बघते. तसंही खाणार तर नाहीतच त्या. चांगली नाही म्हणून नकार घंटा तर लावतीलच. मी एकटीच खाईन मग. जया दीदी, चला ना, आपण समोर पाणीपुरीची गाडी दिसतीये, तिथे जाऊन पाणीपुरी खाऊया. हो, भूक तर मला पण लागलीये ग. चल, तू माझ्या बरोबर बाजारात आलीयेस, पण माझी एक अट आहे. पाणीपुरीचे पैसे मीच देणार. वा, आज सूर्य कुठे उगवला म्हणायचा. या मला म्हणतायत की पाणीपुरीचे पैसे स्वतः देणार म्हणून. चला, बघते तरी किती खाऊ घालतायत ते. भैया, जरा 2 प्लेट पाणीपुरी द्या. त्या दोघी पाणीपुरी खातात. थोड्या वेळानंतर, किती पैसे झाले भैया? दोघींच्या 2-2 प्लेट झाल्या ताई. तुमचे 80 रुपये झाले दोघींचे मिळून. भैया, तुम्ही तर पुऱ्या कमी दिल्या आणि म्हणताय की 2 प्लेट झाल्या. काय ग मेघा, तू मोजल्या होत्यास का? मी तर कशा बशा 3च पुऱ्या खाल्ल्या. तू किती खाल्ल्यास? मी मोजल्या नाहीत ताई, फक्त खातच होते. मला माहितीये, मी फक्त 3च खाल्ल्या. बरं, आता एक गोडपुरी आणि सुखीपुरी द्या बरं. अरे, माझ्याजवळ तर सुटे पैसे नाहीयेत. 500-500च्याच नोटा आहेत सगळ्या. एक काम कर ना ग, तू आता 80 रुपये दे, मी तुला घरी गेल्यावर देते. उगाच 500 रुपयाची नोट मोडली ना तर सगळेच पैसे खर्च होतील. ताई, आता रिक्षा करूया. सामानही आहे खूप हातात. मी पण तोच विचार करत होते मेघा, की रिक्षानेच घरी जाऊया. अगं, पण मला रस्त्यात जाता जाता टेलर कडून माझा ड्रेस घ्यायचाय. त्याला शिवायला देऊन खूप दिवस झाले. त्याचं घर खूपच आत आहे आणि रिक्षावाले तेवढ्या आत यायला खूपच जास्त पैसे मागतात. एक काम करूया, आपण हळूहळू चालत जाऊया. मी ड्रेसही घेईन आणि तिथून जवळच आहे आपलं घर. मग मेघा बिचारी काही बोलू शकत नव्हती, कारण जया तिची मोठी नणंद होती. तिच्या पुढे तिला बिचारीला काही बोलता येत नव्हतं, म्हणून ती गुपचूप घरी परत आली. काय झालं मेघा, पायाला काही लागलंय का? आई, मेघाचे पाय माझ्यामुळे दुखतायत. रस्त्यातच मी विचार केला की रिक्षाने येईन म्हणून, पण रिक्षाच मिळाली नाही. म्हणून मी आणि मेघा चालतच घरी आलो. म्हणून ती बिचारी थकलीये. नाही नाही आई, असं काही नाही. तुम्ही दोघी बसा, मी चहा करून आणते. काय झालं मेघा, शॉपिंग केलीस का ताई बरोबर? अगं, एवढी रागात का आहेस? काय झालं? तेच रोजच रडगाणं. खरंच इतक्या कंजूस आहेत ना त्या. त्यांच्या बरोबर बाजारात जाणं म्हणजे डोकं खराबच होऊन जातं. मेघा, ताई आत्ता नाही, लहानपणापासूनच खूप कंजूस आहे. एकदा तर आम्ही आणि मोहन काकांची मुलं एकत्र राहत होतो, तेव्हा एकदा काकांनी सगळ्यांना बर्फीचा एक तुकडा दिला. आम्ही सगळ्या मुलांनी एका घासात तो संपवला.
आणि जयाताईने त्या बर्फीच्या तुकड्याचे छोट्या छोट्या गोळ्या तयार केल्या आणि सांगितलं, आणि हे आता जास्त दिवस खाता येईल. दीदी कंजूस नाही, महाकंजूस आहे. जाऊ द्या, मला आता चहा देऊ देत आधी त्यांना, नाहीतर लगेच आवाज देतील अजून चहा का नाही आला म्हणून. मेघा सगळ्यांसाठी चहा घेऊन जाते. तेव्हाच जया एका कागदावर काहीतरी लिहित होती. हे घे, आधी चहा तर पी. मेघा चहा करून घेऊन आलीये, नंतर तू तुझा हिशोब लिहित बस सगळा. आई थोडा वेळ थांब ना, एकच आठवडा राहिलाय अगं कांचनच्या लग्नासाठी. आता येऊन म्हणतील नाहीतर अजून काहीच व्यवस्था झाली नाही म्हणून. जया दीदी, तू माझ्याबद्दलच बोलत होतीस का? मला माहितीये तू आजही काही खरेदी केलं नसशील. सगळी दुकानं फिरून फिरूनच घरी आली असशील. एवढी कंजूसी का करतेस तू दीदी? हे बघ, मी माझी मैत्रीण प्रीती बरोबर जाऊन माझ्या एंगेजमेंटसाठी हे नेकलेस पण घेऊन आले. केलास ना उगाचच फालतू खर्च. मी तुला अशा दुकानात घेऊन गेली असते की जिथं या सगळ्या ज्वेलरी कमी पैशात मिळाल्या असत्या, पण तू माझं ऐकतेस कुठं? तुला वाटतं मी काही तुला चांगली खरेदी करून देणार नाही? सोड ना जया, काही हरकत नाही. तिचं लग्न आहे, ती घेऊन आली ना आता तिच्या आवडीने. काय झालं मग एवढं त्याच्यामध्ये? तू तुझं डोकं शांत ठेव. आई, पाहुण्यांना ज्या देण्याघेण्याच्या साड्या घ्यायच्यात मी तुला सांगितलं होतं ना, एका दुकानात खूपच कमी दरात मिळतात त्या साड्या. मी उद्याच मेघाला माझ्या बरोबर तिथे घेऊन जाते आणि खरेदी करते. अरे देवा, आता ही उद्या पण माझं असंच डोकं खाणार का? आधीच ही एवढी कंजूस आहे, आता परत उद्या हिच्या बरोबर जायचं. तुम्हा सगळ्यांना माहित नाही माझी जया किती शहाणी मुलगी आहे ते. ही कंजूसपणा करते पण पुढचा विचारही करते. सुनबाई, मेघा, माझा चहा माझ्या खोलीतच पाठव. काय झालं बाबा, तुम्ही मार्केटमधून येऊन सरळ तुमच्या खोलीतच आलात? किशन अंकल बरोबर काही बोलणं झालं का तुमचं? त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला मी त्यांची खूप मदत केली होती, पण सगळी लोक आपल्यासारखी नसतात ना रे बाळा. त्यांनीही कारणच दिली. त्यांची मुलगी आता प्रेग्नंट आहे, तिच्या डिलिव्हरीचा खर्च आहे, त्यामुळं ते आपल्याला काहीच मदत करू शकणार नाही. तर आपल्याला सगळा लग्नाचा खर्च कसा बसा का होईना पण करावा लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका बाबा, सगळं ठीक होईल. अरे तू बँकवाल्यांशी लोन घेण्यासंदर्भात काही बोललास का? बाबा, मी बोललोय त्यांच्याशी, पण अजून तरी काही त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं नाहीये. बघतो, उद्या परत जाऊन येतो एकदा बँकेत. सुदर्शनजींना वाटत होतं की त्यांचा मित्र किशन त्यांना नक्की मदत करेल, पण त्यांनी मदत करायला साफ नकार दिला. याच काळजीमुळे सुदर्शनजींना रात्रभर झोप लागत नाही. अचानक, कमला, माझ्या छातीत खूप दुखतंय ग, मला असं वाटतंय डॉक्टरांकडे. राजेश बेटा, मेघा, लवकर या. बाबांच्या छातीत खूप दुखतंय, त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायला हवं लगेच. सगळेजण सुदर्शनजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. जया सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर सरळ हॉस्पिटलमध्ये पोहोचते. आई, तुम्ही काळजी करू नका, बाबांना काही होणार नाही, ते लवकर बरे होतील. डॉक्टर, आता बाबा कसे आहेत? हे बघा, सुदर्शनजींना हार्ट अटॅक आला आहे. आपल्याला लवकरच यांची सर्जरी करावी लागेल. तुम्ही रिसेप्शन काउंटरवर सर्जरीचे पैसे जमा करा. एवढे पैसे आता मी कुठून आणू, काही कळेनासं झालंय. राजेश, काय झालं? तू एवढी कसली काळजी करतोयस? मला माहितीये कांचनच्या लग्नासाठी सुद्धा तुझे साठवलेले पैसे तू सगळे वापरलेस, पण तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. हे घे माझं कार्ड. जया दीदी, तू तुझं कार्ड देतीयस? मग काय, मी या घरची मुलगी नाहीये का? तुमच्या दोघांपेक्षा मी मोठी आहे, त्यामुळे हे माझं कर्तव्यच आहे. आता सगळ्यात जास्त बाबांची सर्जरी होणं महत्वाचं आहे. जयाचं हे वागणं बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. जयाताई, आम्ही तुम्हाला समजण्यात चूक केली. आता केलेली बचत उद्या आपल्या परिवारासाठी किती महत्वाची आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कोणी नाही सांगू शकणार. हे ब्रँडेड कपडे, खिशात 2-2 मोबाईल फोन, ब्रँडेड गाड्या, एवढ्या सगळ्या महागड्या वस्तू, या काही आपल्या कामाला येत नाही. आणि ज्या लोकांना दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो आपण, जो दिखावा करतो, ते लोकही आपल्या मदतीला येत नाही. कामाला येतो तो केवळ हा साठवलेला पैसा. जया एक समजदार मुलगीच नाही तर एक हुशार बायकोही आहे. आय एम प्राऊड ऑफ यू जया. आणि मग कुठे ना कुठे जयाचा हा कंजूसपणा त्यावेळी सगळ्यांच्याच मनाला भावतो. काही दिवसानंतर सुदर्शनजींची तब्येत अगदी व्यवस्थित होती आणि कांचनचं लग्नही अगदी धूमधडाक्यात होतं. मेघाला हे माहित होतं की तिची मोठी नणंद जयाचा स्वभाव कंजूस तर आहे, पण त्या कंजूस स्वभावाच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठे ना कुठे एक चांगली व्यक्ती. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.